ओम शांती। आज 9/1/2026 चे महावाक्य आहेत। बापदादा म्हणतात, गोड मुलांनो, महान ते महान आजोबा ज्यांना सर्व धर्म आत्म्यांचे पिता असे म्हणता येईल, आदिदेव प्रजापिता ब्रह्मा आहेत व त्यांचे कार्य फक्त बाबांचे बच्चे जाणतात, अन्य कोणी नाही। आज बाबा प्रश्नामध्ये म्हणतात, कृती चांगली करण्यासाठी कोणती युक्ती आहे? उत्तर, या जन्मातील कोणतेही कर्म परमपिता परमात्म्यापासून लपवून ठेवायचे नाही। परमात्म्याशी सत्य राहायचे आहे। श्रीमतानुसार कर्म केले तर प्रत्येक कर्म उन्नतीचेच होईल, प्रगतीचे होईल। सर्व काही आपल्या कर्मावर आधारित आहे। कर्म श्रेष्ठ असतील तर त्याचं फळही श्रेष्ठ असेल। जर पाप केले आणि ते लपवले तर 100% त्याचं पाप जमा होईल आणि त्याची शिक्षा मिळेल। तुमचे पाप वाढतच राहील आणि पित्याशी तुमचा संबंध तुटेल। अशा कर्माला, असे लपवणारे कर्म केल्यामुळे आपण आपलाच सत्यानाश करू अथवा आपण कर्माचं खातं वजा करू। म्हणून सत्य पित्यासोबत आपल्याला प्रामाणिक राहायचं आहे, सत्यतेने वागायचं आहे। आज महावाक्यांमध्ये महत्त्वाच्या काही मुद्द्यांवरती परमात्मा प्रकाश टाकतात। परमात्मा म्हणतात, जुन्या जगतामध्ये आपण काही दिवसच आहोत, प्रवासी आहोत। आपला प्रवास सतत चालू आहे आणि आत्ताचा जो संगमयुगावरचा प्रवास आहे तो वापस जाण्याचा प्रवास आहे। परमात्मा सांगतात, संगमयुग हे अतिश्रेष्ठ युग आहे आणि या युगामध्ये आपल्याला स्वपरिवर्तन करायचे आहे। परमपिता परमात्मा सर्वोच्च पिता आहे, आत्म्याचा पिता आहे। देहाचे पिता वेगळे आहेत आणि अलौकिक पिता प्रजापिता ब्रह्मा वेगळे आहेत। परमात्मा सांगतात, सूक्ष्म जगत, मूल जगत आणि साकार जगत या 3 मधलं अंतर सांगतात। मूल जग, सूक्ष्म जग आणि भौतिक जग हे संगम युगावरतीच परमात्मा याचं ज्ञान आपल्याला देतात। बाबा म्हणतात, तुम्ही सध्या राजयोग शिकत आहात। 84 जन्माचा हा चक्र आपण पूर्ण केले। आता अंतिम वेळेमध्ये आपण आहोत आणि या चक्रामध्ये आपण सतत फिरत आहोत। बाबा म्हणतात की सर्व सुवर्ण युगाचे राजकुमार श्रीकृष्ण आहेत आणि ते पुनर्जन्मामध्ये आहेत। 84 शेवटच्या जन्मात आहेत। तर बाकी सर्व देवात्मे सुद्धा पुनर्जन्म घेत घेत या कलियुगाच्या अंतिम समयामध्ये आहेत आणि त्याच सर्व आत्म्यांना पुन्हा वापस घेऊन जाण्यासाठी, पुन्हा सतयुगात पाठवण्यासाठी, सतयुगाच्या योग्य बनण्यासाठी परमात्मा आपल्याला राजयोगाचं शिक्षण देत आहे। राजयोग म्हणजे आत्मा आणि परमात्म्याची भेट। राजयोग म्हणजे राजाई प्राप्त करण्याचा योग। पुढे परमात्मा सांगतात, माया खूप बलवान आहे आणि ती कोणालाही सोडत नाही। बाबा म्हणतात, वासना एक मोठा शत्रू आहे आणि परमपिता आपल्या सर्वांना या विकारांतून मुक्त करण्याची युक्ती सांगतात की स्वतःला आत्मा समजा। जेव्हा आपण स्वतःला आत्मा समजतो तेव्हा या विषय विकारांमधून निघणे सोपे जाते। म्हणून परमात्मा सांगतात की परमपिता सांगतात की जर कोणती चूक आपल्याकडून झाली तर ती परमात्म्याशी सत्यतेने सांगा। कोणतीही गोष्ट परमपिता परमात्म्यापासून लपून राहत नाही, पण आपण सत्यतेने सांगाल तर आपलं अर्ध पाप वजा होणार आहे। म्हणून शिवबाबा सांगतात की कोणतीही गोष्ट सत्यपिता परमात्म्यापासून लपवायची नाही, अन्यथा 100 पटीने त्याची वाढ होईल। परमात्मा धारणेसाठी मुख्य सार सांगतात, खऱ्या पित्याशी नेहमी सत्यवादी राहा,
त्याला पूर्णपणे आपण शरण गेले पाहिजे. परमपिता परमात्म्याशी आपण समर्पण भावनेने राहिले पाहिजे. दुसरा पॉइंट आहे ज्ञान मिळवा आणि ज्ञानी व्हा. मनापासून आनंदी राहा. श्रीमताच्या विरुद्ध वागून आनंद गमवायचा नाही. आजचं वरदान आहे. परमात्मा सांगतात, नाटकाचा मुद्दा अनुभवून तुम्ही साक्षीदार होण्याच्या अवस्थेत नेहमीच अचल आणि अढळ राहा. बाबा सांगतात, वाईटातल्या वाईट बाबीमध्ये जे चांगलं आहे तो पाहण्याचा जर प्रयत्न कराल तर स्वकल्याण आपोआप होईल. आणि जेव्हा स्वकल्याणासाठी आपण वाईटातल्या वाईट परिस्थितीत माझ्यासाठी काय चांगले याचा विचार आपण करतो, तेव्हा अचल अडोल अवस्था सहज होते. आणि म्हणूनच परमात्मा सांगतात सुविचारमध्ये, जे लोक वेळेला महत्व देतात, वेळेला मानतात, वेळेच्या महत्वाला जाणतात, ते नेहमी यशस्वी ठरतात. ते वेळेच्या अभावी कधीही फसत नाही. वेळ त्यांना धोका देत नाही, कारण त्यांनी आपल्या आयुष्यातला वेळ सफल केलेला असतो. आजचा अव्यक्त इशारा आहे. बंधनमुक्त जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करण्यासाठी बाबा सांगतात, कोणतेही विकार जेव्हा आपल्यामध्ये उद्भवतात आणि त्याच्या बंधनामध्ये आपण बांधले जातो, तेव्हा कधीही विकारांपासून हार न मानता शेवटपर्यंत प्रयत्न करून विकारावरती विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हा प्रयत्न जर सतत असेल तर आपण खऱ्या जीवनमुक्तीचा अनुभव करू शकतो. आणि म्हणून परमात्म्याने आजच्या महावाक्यांमध्ये मुख्य या गोष्टीवरती लक्ष द्यायला सांगितलं की आपण आयुष्यभर जे कर्म करतो त्या कर्मामध्ये आपण स्वचिंतनासोबत परमात्म चिंतनही केलेलं पाहिजे. स्वचिंतन म्हणजे काय? आपल्या स्वतःच्या कर्माचं चिंतन. माझ्या काय चुका आहेत, माझ्यामध्ये किती टक्के देह अभिमान आहे, मी कोणत्या गोष्टी परमात्म्यापासून आणि इतरांपासून लपवून ठेवतो, आणि त्यामुळे आपण आपल्या अवगुणांना झाकतो आणि त्या अवगुणांना वृद्धी करण्यासाठी जागा देतो. जेव्हा अवगुण वाढतात तेव्हा मग आपण देह अभिमानामध्ये येऊन वाईट कर्म करतो. परमात्मा सांगतात की देह अभिमान हेच विकारांचं मूळ स्थान आहे. यापासूनच अन्य विकारांची उत्पत्ती होते. तर आजच्या मुरलीमध्ये परमात्मा सांगतात, माया बलवान का म्हटलं? कारण चांगल्या चांगल्या बाबांच्या मुलांनाही माया विकारांच्या वासनेच्या अधीन करते आणि जमा झालेलं खातं काही क्षणातच वजा करायला लावते. आणि मग उतरती कला होते, उडती कला आणि उन्नतीची कला राहत नाही. म्हणून परमात्मा सांगतात की या संगम युगाला आणि त्या संगम युगातील वेळेच्या महत्वाला जाणून आपल्याला तीव्र पुरुषार्थ करायचा आहे, उन्नतीकडे जायचं आहे. म्हणून परमात्म्यासोबत आपल्याला सत्यतेने प्रामाणिकतेने राहायचे आहे आणि खऱ्या जीवनमुक्तीचा अनुभव आपल्या सर्वांना राजयोगाच्या अभ्यासाने घेता येईल. कारण आपण जो राजयोग शिकत आहोत तो मूलवतन आणि त्यानंतर सतयुग या युगामध्ये जाण्यासाठी करत आहोत आणि आपल्या घरी वापस जाण्यासाठी करत आहोत. पण कर्माचा हिशोब जर आपण ईश्वराच्या आठवणीने चुकतू नाही केला तर मग मात्र आपल्याला मूलवतनमध्ये सुद्धा लवकर किंवा बाबांच्या समीप जाता येणार नाही आणि सतयुगामध्ये सुद्धा ब्रह्मा बाबा अर्थात श्रीकृष्णाच्या सोबत जाता येणार नाही. आज मुरलीमध्ये बाबांनी सांगितलं श्रीकृष्णाचे 84 जन्म,
चा अंतिम जन्म आहे, तर अन्य सर्व देवी देवतांचा सुद्धा हा अंतिम जन्म आहे. तर श्रीकृष्णासोबत सतयुगामध्ये जायचं असेल तर इथे आपल्याला राजयोगाचा अभ्यास करून आपल्या पापकर्मांना नष्ट करायचे आहे. या सर्व गोष्टींना आज बाबांनी महावाक्यांमध्ये स्पष्ट केलेले आहे. ओम शांती.